सुशीला आत्या, तुम्ही काळजी करू नका ह, आमचा मुलगा तुमच्या मुलीला पण खाऊ घालणार. आदू चल आता तू अख्खाच्या अख्खा लाडू खाऊ घालायचा. आदू, अरे किती वेळ वाट बघतीये ती, चल भरव पटकन तिला. इंदू अगं अशी काय बसलीये? दिग्रजकरांची सून आहे बाई तो आता. जोरात खायचं आणि मोठ्या बहीणसारखं तोऱ्यात जगायचं. करिश्मा, उग वाढीव बोलू नये. सुशीला ताई, जाऊ द्या, गमतीने म्हणाली असेल ती. बरं मोठ्या बाई, मी काय म्हणते, आता लग्न झालंय नाही का, तर देवदर्शनाला जायला पाहिजे. कधी जाऊया? माझं काय, लग्न अधोक्षजनी त्याचं ठरवलंय. दोन त्याची बायको दोघं जण मिळून ठरवतील कधी जायचं. मी आपली मामा म्हणणार. काय अधोक्षज? आई तसं काही नाही. तू घरात मोठी आहेस, तू सांगितल्याप्रमाणेच सांग कधी जायचं. माझं काय, संसार तुमचा आहे, तुम्ही बघायचं. आदू अरे तुम्हीच ठरवा. आणि तसंही तुझी बायको किती दिवस माझ्या खोलीत राहणार आहे? हा, तुला तिची आणि तिला तुझी आठवण येतच असणार ना. नाही, आठवण येतच असणार बरं का नारायणी. आदोक्षची तगमग दिसते की आपल्याला. बिचारीची झोप उडाली. बघ बघ, डोळे बघ त्याचे. अरे जेव तरी. जेवण झालं माझं. मी काय जेवण केलं? मी जेवलाच नाहीस तू. खाल्लंय मी. अरे आदू, आजकाल माझ्या पोराला अन्नच गोड लागत नाही. काय झालंय कुणाच ठाऊक? काय झालंय काय? हा, माझ्या अधोक्षजचा मूड असा हाफ आहे. काय झालं? घ्या, माझ्या पोराच्या या असल्या बारक्या सारख्या गोष्टी तुला विचारायला लागतात मला.